चला, मी संपत्तीवर बोलत होतो. तारुण्य सांभाळणं, सत्ता सांभाळणं, संपत्ती सांभाळणं, पचवणं अत्यंत कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. 527 एकर जमीन बापदाद्याची होती. 6वीला शाळेत असताना मी त्या गावात लग्नाला गेलो, त्यावेळेला त्या गावामध्ये 527 एकर प्युअर जमीन, आजची 45 ते 40 लाख रुपये एकरची 557 एकर जमीन, 527 एकर जमीन. मी 6वीला असताना तो माणूस पाहिला, आणि तो माणूस गुंठाभर जमीन नसताना हरिदास शेठ ग्रामपंचायतच्या पत्रात मेलेला पाहिला. काय कष्टानं कमवली असेल बापदाद्याने. संपत्ती पचवणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही. राजाकडे 3 गोष्टी येतात, सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. परीक्षिताकडे 22.5 वर्षाचं तारुण्य, या पवित्र देशाचं राज्य आहे, त्याच्या हातात आहे देश हा. आणि संपत्ती किती असेल सर्जेराव दादा? थोडीशी सांगतो प्रल्हाद बाबा, थोडीशी सांगतो, थोडीशी. या राजा परीक्षितीच्या एका आजोबाने जरासंध नावाचा राजा चिरला. राजा चिरला, असं पाय धरून टार 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 असे 2 तुकडे केले. ऊस कसा मधातून आपण कापतो खाण्यासाठी, तसे 2 तुकडे केले. एक इकडे फेकला आणि एक इकडे फेकला. त्याच्याकडे 22,000 लोक राजे त्याचे पाय चाटायचे. ही सगळी संपत्ती हस्तिनापुरात. उगा थोडं थोडं ऐका, सगळं सांगायला माझं डोकं तितकं थोडं अभ्यास होय, तेवढं ज्ञान नाही माझ्याकडं. एक छोटंसं, एका डब्बी इतकं बारीकसं ज्ञान आहे, एका तिळा एवढं, मोहरी एवढं. दुसरी संपत्ती, या राजाचे एक आजोबा पंढरपुरातल्या मालकाची सख्य मेवणे. आता ज्याचं मंदिर करता का गोवर्धनाचं, ह्या द्वारकेतल्या मालकाचे प्रल्हाद बाबा सख्य मेवणे अर्जुन. आणि त्या अर्जुनाकडे पंढरपुरातल्या मालकानं 3.5 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी ठेवला होता. सर्जेराव दादा तो 22.5 क्विंटल सोनं देत होता रोजचं. मला असं वाटतंय 5च मिनिटं आपल्याकडे यावा, पण नको. आहे ते छान दिले. आता जे मनी दिलेत का ते काही कमी नाही दिले आपल्याला. वा, ते मनी आल्यावर एखाद्या वेळेस खासदारकीचा फॉर्म भरील. लोक मतदान तर नाही टाकायचे, पण दगड हाणतील. 22.5 क्विंटल रोजचं मनी देत होता तो, रोजचं मनी, रोजचं. तोही पांडवांकडं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे गुणिले 365 एका वर्षाचे. तर बघा 3-3.5 वर्षाचे, 2.5-3 वर्षाचे दिवस किती होतात, आणि तेवढ्या दिवसाचं सोनं किती होते बघा. ही एक श्रीमंती. आणि आता एकच सांगतो, गुरुवर्य आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर होऊन गेले. प्रखर वक्तव्य. मी त्यांचे लहानपणी कीर्तन ऐकले. कधी कधी त्यांच्या वाणीतला शब्द पडल्यावर बऱ्यापैकी बायकांना मान खाली घालावं लागलं. भीतच नव्हते. मात्र निष्ठा देवावर इतकी होती, त्यांच्या जीवनामध्ये नवरात्रीत सुद्धा देवी मांडली नाही. नवरात्रीत घट मांडायचे, पण त्या घटावर पांडुरंगाचीच मूर्ती मांडायची. इतकी निष्ठा होती देवावर. आपुला तो एक देव करून महाराज. म्हणून त्या लोकांच्या वाणीमध्ये ताकद होती, भीती वाटत नव्हती. माझ्या लहानपणी त्या काळातले श्रीमंत त्यांना भेट होते. एक साधा माणूस, 10-5 एकरचा मालक, पण प्रचंड, आणि भाषाही साधी, पण आचरण गोड होतं.
याच्याकरता त्यांच्या वाणीला ती सिद्धता होती, ती ताकद होती, ती पवित्रता होती, भ्यायची नाही. इथे जवळ जालना ते रामनगर परिसरामध्ये एक निष्ठावंत वारकरी होऊन गेले. ते तर इतके प्रचंड बोलायचे. तसा बोलणारा माणूस, तसा बोलणारा वारकरी मला आस्थागत आतापर्यंत सापडलेला नाही. म्हातार बुवा खणेपुरीकर त्यांनी म्हणावं, भजन सगळ्यांनी म्हणा, स्वर तुम्हाला हळूहळू येईल, पण चाल म्हणायला त्यानंच या ज्याला स्वराचं परिपूर्ण ज्ञान आहे त्याला. नाही तर स्वर गेल्यावर म्हणायचं स्वराविना गाय आणि व्याभिचारी त्याची माय. ते शब्द दुसरा वापरित होते बरं का, फक्त भागवतावर म्हणून तो शब्द वापरत नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर गाडीत सांगतो. एवढी प्रचंड शुद्धता वाणीमध्ये महाराज, वागतही तशीच होते. एवढी पवित्र माणसं होती. चला, द्रौपदीला 2 भाऊ होते माझ्या माईंनो. काल राखी पौर्णिमा झाली ना. राखी पौर्णिमा हा भविष्योत्तर पुराणातला सण आहे. भाऊबीजी एक अनन्य साधारण महत्वाचा भारतीय संस्कृतीतला सण आहे. दिवाळीतली भाऊबीजी आणि कालची राखी पौर्णिमा. या 2 दिवशी बहिणीनं भावाकडे जावं, अन्यथा भावानं बहिणीकडे जावं. राजा बळीकडे भगवंत द्वारपाळ होते आणि देवर्षी नारदांना लक्ष्मी मातेने विचारलं, देवर्षी गुरुवर्य नारदा, किती दिवस झाला आमचे मालक घरी येत नाहीत, ते कुठे येत? नारदानं सांगितलं, आई साहेब मी पत्ता सांगतो पण म्हणू नका बरं मी सांगितलं म्हणून. आई साहेब म्हणल्या नाही सांगणार. कुठे आहेत मालक? राजा बळीचा दरोजा सांभाळायलेत. आणि लक्ष्मी आई साहेब त्या दिवशी राजा बळीच्या नगरीत पोचल्या. इथं बसलेल्या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील मावल्यांनो, कशाला म्हणायचं राखी पौर्णिमा? कालच झाली ना. आणि त्या राखी पौर्णिमेत, ती पौर्णिमा होती, त्या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आईसाहेब राजा बळीकडे गेल्या आणि प्रथमतः बळीच्या हातामध्ये एक दोरा बांधला. आता नाना प्रकारचं वेगवेगळं सूत्र झालं. राख्या किती महागड्या, किती काय. पूर्वीच्या काळात आमच्याकडे भूदेवी यायचे ब्राह्मण, ते पौत बांधायचे. दोरा असायचा त्याला पिवळा आणि त्याच्यावरी थोडासा रेशमाचा गोंडा असायचा. झाली राखी. मागच्या वर्षी एकानं सांगितलं माझ्या बहिणीनं 1.5 लाखाची राखी बांधली. वा, चला प्रगतीचा काळ आहे, आपण यालाही वाईट म्हणायचं नाही. दोरा बांधला. राजा बळीने विचार केला, आपल्याला बहीण म्हणून कोणीतरी राखी बांधते म्हणून आज बी लक्षात घ्या, मंत्र सांगत नाही, तो मंत्र शोधा, तो मंत्र पाठ करा. आजही राखी बांधत असताना, ब्राह्मण हातामध्ये दोरा बांधत असताना, पूजा करत असताना, ब्राह्मण हातामध्ये कंगन बांधत असताना तो मंत्र म्हणत असतो. त्या मंत्रामध्ये राजा बळीचं नाव येतंय. शोधा ना, करा करा, अभ्यास करा. तुम्ही थोडासा अभ्यास व्हा, जेणेकरून मग तुम्हाला चांगला ऐकायची सवय लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही इतक्या अभ्यास व्हा की तुमच्या पुढे कीर्तन आणि भागवत सांगताना आम्हाला घाम यावा, असे अभ्यास व्हा.
नाही तर तुम्ही जर नाही सुधारले तर आम्ही गाणेच म्हणणार, सटाक्यात सांगणार, गप्पाच सांगणार, गोष्टीच सांगणार. यम तुम्हाला हाणणार, पाकिट देणाऱ्याला हाणणार, आम्हाला हाणू द्या हो. आम्ही निदान तुम्हाला बुक्का लावून तर चाललो, पण तुम्हाला नाहकच हाणायला नियम, देऊन घेऊन हाणायला तुम्हाला नियम. तुमची परिस्थिती पहा. त्याच्यामुळे अभ्यास व्हा, चांगलं पाठ करा. कधी कधी मोबाईलवर ग्रंथ पहा, पुराण पहा, शास्त्र पहा, वेद पहा, ज्ञानेश्वरी पहा, गाथा पहा, मोठ्या मोठ्या अधिकारी लोकांनी केलेलं वक्तव्य पहा, चांगल्यांचं ऐकत राहा. हातामध्ये राखी बांधली, दिवस पौर्णिमेचा आहे. राजा बळीने सांगितलं, ताई काय देऊ तुला? मला राजा बळी म्हणतात. माझ्याकडे यज्ञ झाला, त्या यज्ञामध्ये जेवणाऱ्याला सोन्याचं ताट होतं आणि जेवण करणाऱ्यानं सोन्याच्या ताटात जेवायचं प्रल्हाद बाबा, आणि जेवण झाल्याच्या नंतर ते सोन्याचं ताट घरी न्यायचं. असा यज्ञ राजा बळीचा होता. म्हणून तर देवानं विचार केला, राजा बळीनं जर असे भरपूर यज्ञ केले आणि जेवणाऱ्याला जर सोन्याचे ताट गेले तर मका कापायला कोण येईल? अद्रक खुरपायला कोण येईल? तुमच्याकडे अद्रक भरपूर आहे. कापूस खुरपायला कोण येईल? तूर कापायला कोण येईल? सोयाबीन कापायला कोण येईल? म्हणून राजा बळीला पाताळात घातलं. कारण प्रजा निष्क्रिय होऊ लागली. महाराज, शासन कसं असलं पाहिजे माहिती आहे का? शासनानं कधीही फुकट द्यायचं नाही, तर शासन चांगलं चलत असतं. हो, फुकट कधीच द्यायचं नाही, काम करूनच घ्यायचं, तर शासनानं द्यायचं. एक सांगू का, फुकट दिल्यानं शासनाची अवस्था खराब होत असते आणि फुकट खाणारेही बेजार होत असतात. म्हणून एक मन होती, फुकटचा भाजीपाला हागवणीस काळ. चाकरी वाचवानी खाणे अनुचित वेतना, खाणे अनुचित वेतना, खाणे अनुचित वेतना. चाकरी वाचवानी खाणे अनुचित वेतना, खाणे अनुचित वेतना, खाणे अनुचित वेतना. चाकरी वाचवण, खाणे अनुचित वेतन. कुठली गोष्ट फुकट दिली की ती सगळी व्यवस्था बिघडत असते. सोपी गोष्ट, जाऊ द्या, आपल्याला एवढं मोठं सांगायची काय लायकी आहे का? आपला अधिकार आहे का? आपला तो दर्जा आहे का? मुलगा जर शिकायला ठेवला असेल तर त्याला पैसे देत असताना विचारावं, ट्युशनला पाहिजे का? ॲटो भाड्याला पाहिजे का? तुझ्या मोटरसायकलच्या पेट्रोलला पाहिजे का? रूमचा किराया रुकला का? मेसचा किराया रुकला का? विचारून देत जा. न विचारता मर्यादेपेक्षा जर जास्त दिले तर मेसचा डब्बा तसाच इटून वापस जातो आणि तेच पोरग धाब्यावर जेवायला जातं आणि धाब्यावर जेवणारं पोरग बापाच्या 13व्या पस्तोर संपत्तीत होत नाही. म्हणून फुकट दिलं की घर जळतंय, घर. म्हणून देश चालवणाऱ्या लोकांनी सुद्धा फुकट द्यायचं नाही. त्याचं काम करून घ्या, मोबदला द्या, त्याच्याकडून ते घासून घ्या, तर ते पुढच्याला पचतंय आणि व्यवस्था चालवायला सोपं जात असते. राजा बळी हा जेवणाऱ्या माणसांना सोन्याचं ताट देत होता. म्हणून विश्वाच्या मालकाच्या लक्षात आलं, हा देश डबघाईला येईल. निष्क्रिय लोक व्हायलेत, कर्तव्यहीन व्हायलेत, कर्महीन व्हायलेत, कर्तव्याचा अंक खाली चालला, ही अशी आळशी बनतील, उद्या भविष्यात यांना अंथरुण झटकायचा सुद्धा कंटाळा येईल. म्हणून राजा बळी हे वाईट नव्हते, पण लोकांना विलासी बनवत होते. म्हणून बळीला पाताळात घातलं. आणि त्या बळीकडे प्रभू कामाला होते. बळीनं सांगितलं, ताई काय देऊ? कल्पना करा, लक्ष्मीला काय गरज होती हो?
आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगल्या साड्या, आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगली पदार्थ, आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगलं घर, आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगली आमंत्रणं पांघरणं, आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगले खाद्यपदार्थ, आपल्या घरात लक्ष्मी आल्यावर चांगल्या प्रतीची गाडी. म्हणजे आपलं भलं करायची ताकद जिच्यात येते ती बळीला कशाला मागेल? लक्ष्मीच्या पतीनं आकाश हालिल्याशिवाय आपल्या मका येत नाहीत, कारण तिच्या नवऱ्यानं आकाश हालिल्याशिवाय पाऊस पडत नाही, आणि पाऊस पडल्याशिवाय मका येत नाही, अद्रक येत नाही, काहीच येत नाही ना. मग तुम्हा मला किती द्यायचं जिच्या हातात येते बळीला कशाला मागेल? मग बळीनं सांगितलं, ताई मला राखी बांधलीस, मी असा भाऊ आहे, मी तुला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. तिनं सांगितलं, मनानं तू देशील का ते मला आवडणार नाही, मी मागेल ती दे. मग काय पाहिजे? तुझ्या दारातला वॉचमन देऊन टाक, हा वॉचमन मला देऊन टाक. राजा बळीनं सांगितलं, ताई हे माझा द्वारपाळ आहे, माझा गेटमॅन आहे, माझा वॉचमन आहे, माझा नौकर आहे. तिनं सांगितलं, पण मला आवड आहे, देऊन टाक. नंतर बळीला कळालं हा वॉचमन नसून जगाचा बाप होता. द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा. गवळीयाच्या घरी अंगे गाई वळी, गवळीयाच्या घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा, द्वारपाळ बळी द्वारी दादा. गवळीयाचे घरी अंगे गाई द्वारपाळ बळी द्वारी झाला. गवळ्यांकडे गाई वळल्या. राजा बळीचा द्वारपाळ आहे. महाराज इतका राखी पौर्णिमेचा सण पवित्र आहे. महाराज राक्षसांचे गुरु मुनी श्री शुक्राचार्यांना कळालं असतं तर बळीला सांगितलं असतं, बळी वॉचमन देऊ नकोस, हा वॉचमन जोपर्यंत तुझ्या ताब्यात आहे तोपर्यंत तू त्रिभुवनाचा राजा आहेस. पण या पवित्र राखी पौर्णिमेच्या धाग्यानं भाऊ वश केला. राक्षस होता राजा बळी, वश केला. तितक्या धाग्यात तितकी ताकद आहे. राक्षसाला वश केलं ना आपल्या पतीला मुक्त केलं. काय राखी पौर्णिमेचा सण आहे माझ्या माईंनो. बऱ्यापैकी भविष्योत्तर पुराणात काही सिद्धांत आले, पण पुरे एवढा लक्षात ठेवा म्हणजे बरं होईल. 4-5 सांगितलं सगळेच विसरून जातील. शक्यतो सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्या की घाम येत असतो, म्हणून डॉक्टर सुद्धा लिहून देते, ही सकाळी, ही दुपारी, ही जेवणाच्या आधी, ही नंतर, वगैरे वगैरे. असो, 22.5 वर्षाचं तारुण्य. राखी पौर्णिमेचा सण तसा एक भाऊबीजीचा सण. या दिवशी द्रौपदीचा भाऊ एक अगोदर मृत्यू पावला होता. एकच भाऊ जिवंत आहे. त्या भावानं त्या भाऊबीजीच्या दिवशी आपली अर्धी संपत्ती बहिणीला देऊन टाकली होती. त्या संपत्तीमध्ये दाशा किती होत्या त्याची संख्या ऐका. सोनं किती दिलं हे नाही सांगत, मला सांगता सुद्धा येणार नाही. कॅमेरे चालू आहेत माझ्या पुढे, खोटं कशाला बोलायचं प्रल्हाद बाबा. गाई किती दिल्या, हत्ती किती दिले, जमीन किती दिली, याचाही मला अजून असा पुरेसा थोडासा मोजका पुरावा सापडलेला आहे, पण पुरेसा नाही. कारण मला भीती वाटते. कारण का माहिती आहे का, वारकरी संप्रदायातल्या वक्त्यांना आधार नसताना बोलायचं नाही. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. पण दाशा किती दिल्या भांडे घासायला? 48,324 बायका भांडे घासायला दिलत्या. किती गावात इतक्या सापडत्या हरिदास शेठ? 48,324. सर्जेराव तुमच्या गावात किती असतील बायका? कितीची बॉडी? ग्रामपंचायत 9ची आहे ना वाटते, 9ची. म्हणजे गेवराई सीमेतले असे किती गावं? एवढ्या गावात जितक्या बायका भरतात तितक्या बायका
धाकट्या द्रौपदीला भावानं भाऊबीजेच्या दिवशी दान केलं. किती श्रीमंत असलो राजा परीक्षिती. एवढी श्रीमंती, या पवित्र देशाचं राज्य आणि 22.5 वर्षाचं तारुण्य, तरी पण धोत्राव इन केली नाही. परीक्षितीनं धोत्राव इन केली नाही. काय माणूस आहे. तरी राजा परीक्षिती कमी कपडे घालून बायकोला नाचायला लावलं नाही. हे काही काही लोक आमच्या पुढं पुढं करतील, प्रल्हाद बाबा आपल्या पाया पडतील, पण हे वाढदिवसाला फिरायला गेल्यावर बायका घेऊन गेल्यावर कळते हे किती नाटकं करतात तिकडं. त्या बायकोला गुडघ्या इतकीच पॅन्ट, याला गुडघ्याच्यावर ही पॅन्ट, तिला टी शर्ट, तिथं सेल्फी काढणार, ते फोटो इकडं काय म्हणतात त्याला, व्हायरल का व्हायरस, काय व्हायरल ना, बटन हावसानं दाबणार आणि मग आपला तमाशा जगाला पाहायला लावणार. मग नंतर कळतंय यांच्या घरी गेल्यावर यानं फुलं टाकले होते, या बाईनं साडी घातली होती, डोकं भरून पदर होता, मला चष्मा घातल्यावर तरी दिसू लागली अशी टिकली होती. पण नवऱ्यासोबत वाढदिवसाला फिरायला गेल्यावर इतकी येड्यावानी वागती. बापरे, हिच्या हातचा स्वयंपाक खाणं, आपण भागवत सांगितलं तरी नरकाला जाणं. महाराज, या पवित्र देशाची संस्कृती मातीत घालणाऱ्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक खाणं म्हणजे विष परवडं, विष परवडं. ऐका माझ्या माईंनो, ऐका माझ्या माईंनो, आपल्या शरीराचा काही भाग या भारतीय संस्कृतीतल्या पतीच्या व्यतिरिक्त परपुरुषानं पाहणं अत्यंत पाप आहे. मी एका कीर्तनात बोलून गेलो, नका का डोक्यावरून पदर घेणत, निदान पाठ तरी झाकून घेत जा, अशी पाठ तरी झाकून घेत जा. या पवित्र भारत देशातल्या स्त्रीची पाठ पाहणं पुरुषासाठी 7 जन्मापर्यंत घातक असतं. तुम्हाला किती घातक आहे हे पुन्हा कधी सांगेल, आला उदाहरण तर उद्या सांगेल. देवानं किती जरी पैसे दिले ना हरिदास शेठ, ते आतल्या खिशात ठेवायचे. जे डायरीच्या पुढून नोटात होतेत का, हे भिकार चोट असते. डायरी मागन नोटा 500च्या पुढून या दिसत्या नोटात होतेत का, हे भिकारी नसतेत, हे भिकार चोट अवलादी असतात. भारतीय संस्कृती सांगते पैसे झाकलेले असावा. ह्या जुन्या ज्या मथाऱ्या आहेत का, जुन्या काय काय मथाऱ्या, नऊवार लुगडे नेसणाऱ्या, तर नऊवार लुगडं नेसणाऱ्या स्त्रीला कंबळ असते. या साड्यावाल्याला काय कंबळ करणार आहे. वटीपदराच्या खाली जी गाठ असते तिला कंबळ म्हणतात. मिऱ्या घालणे आणि मग त्या मिऱ्याचा लखोटा करणे, आणि तो लखोटा असा त्याला साध्या भाषेमध्ये ओरुटा म्हणते. कशा हसल्या बघा म्हाताऱ्या, पण पुराणाच्या भाषेमध्ये त्याला कंबळ म्हणतात. माझ्या लहानपणी आम्ही लग्नाला जायचो तर नवरदेव नवरी पाया पडल्यावर जुन्या म्हाताऱ्या त्या कंबळातली 1 रुपयाची नोट, कागदाची 1 रुपयाची नोट, तिला 35 घड्या, आणि ती 1 रुपयाची नोट नवरदेव नवरीला पाया पड्यावर देत होत्या. आमच्याकडे हळद खुरपायला बाया होत्या, एकाच दिवशी 35. आता 35 बायका मी त्या दिवशी लावल्या ज्या दिवशी मला कीर्तन नाही, त्या दिवशी मी मागच होतो, धोत्र खोसल्यालं बागच. गड्याला सांगायचो पाणी तासालाच, रगील शेतकरी मी, तासालाच पाणी. त्या आंब्याखाली गेल्यावर तितका टाइम जातो ना, तासालाच पाणी. आणि मी माझ्या हातात एक छोटासा मोबाईल आहे, भारीच आहे माझा, तुमचा जास्त पैशाचा असेल, माझा कमी पैशाचा असला तरी मला तुमचं ऐकू येतंय. मग याला मी हलका कस काय म्हणू.
ह्या मोबाईलला 15 मिनिटानं मागं केलं. महाराज किती वाजले? म्हणलं 3:45 वाजले. महाराज तुमचा मोबाईल बिघाड आहे. हळद खुरपिनार बाई म्हणली महाराज तुमचा मोबाईल बिघाड आहे. 4:02 झालेत. म्हणलं जीजी तुम्हाला कसं काय माहित? जीजीन लगेच मोबाईल काढा. पंचावन्न वर्षाची जीजी. चला काळ सुधारित, याबद्दल काही मला दुःख नाही, आनंदाचा आहे. गोड एवढी टाइम मी माग केला बी नव्हता बरं का, येरी सांगायला तुम्हाला. हा, मजुराला त्रास देणारा मी नाहीये, चुकून नाही. एखाद्या गरीबाचं दुःख, गरीबाचा टळटळाट घ्यायचा नाही. प्रल्हाद बाबा फार पाप लागते. कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या मजुराचा कशाला टळटळाट घ्यायचा आपण? विनोद सांगतोय, सध्याचा काळ सांगतोय की किती प्रगतशील काळ झालाय. किती जरी पैसे असतील तर आतल्या खिशात ठेवायचे. तुम्हाला एक आठवतं का जुन्या मावल्यांनो? या पवित्र महाराष्ट्रातली बाई लग्नाला जाऊ, कोणाच्या वास्तूला जाऊ, कोणाच्या साखरपुड्याला जाऊ, येवन कोणाच्या अंत्यविधीला जाऊ, तरी तिच्या हातात एक कपडा असायचा. मग नवऱ्याच्या टाकून दिलेल्या धोत्राचा तुकडा असू द्या, पण बुवा या पवित्र भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीच्या हातात कपडा असायचा. कपडा. आपण ज्याच्या घरी चाललोत, दहाव्याला जरी चालल्या तरी तो कपडा, अंत्यविधीला चालल्या, राखेला चालल्या तरी कपडा. तर चांगल्या कामाला जाताना का नसेल? साखरपुड्याला चालली, लग्नाला चालली, तर त्या कपड्यात कुठं तरी तशा काळात आना दोन आणे असायचे, त्याच्या कोपऱ्यात गाठ मारलेली. ही जुन्या काळातली शिस्त होती. साड्यावाल्याला हसू येत असन, माय आमच्या सासा काय गबळ्यावणी राहत असतील. ऐका, इतक्या साध्या परिस्थितीत तुमच्या सासा राहिल्या म्हणून तुम्हाला नाक बुडूस्तर तूप खायला भेटायले. लुगड्यावाल्याला हसू नका साड्यावाल्यांनी. माझी वाणी थोडी खडतडे, मला आणू नका दुसऱ्या बार. मी काय हरिदास शेट मागे लागणारा माणूस नाही. रोज कॅमेरे असतात का नाही आपल्याकडे अजय? मी 20 कॅमेऱ्यावर सांगतो, मला हौद भरून पैसे दिलेत आणि पुन्हा हौद रिकामा होत नाही, त्याला पाईप आहे असा बारीकसा. तरी मला एक जण म्हणला किती येतं? म्हणलं तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. हौद भरून म्हणजे काय 100-200 कोटी रुपये थोडे असते प्रल्हाद बाबा. आपली उपजीविका धकेल, मी प्रापंचिक आहे, माझं धकेल इतके आहे. त्याच्यामुळे हव्यास नको, हातीताईपणा नको, कोणालाही पांचटपणानं चोंबाळणे नको, येऊ द्या राग. तुकोबाराय म्हणले खरं बोलत असताना जर कोणाला राग आला तर येऊ त्यो. तुका म्हणे सत्य सांगो, येऊ रागे येतील ते, येऊ रागे येतील ते, येऊ रागे येतील. तुका म्हणे सत्य सांगो, येऊ रागे येतील, येऊ रागे येतील, येऊ रागे येतील. तुकोबाराय म्हणले खरं सांगत असताना पुढच्याला राग आला असेल ते होते. माझ्या माईंनो, साड्यावाल्यांनो तुम्हाला राग आला असेल, टिकल्यावाल्यांनो, पण तुमचे सासू सासरे, आजच सासरा, आजच सासू, सासू सासरे यांनी अत्यंत बिकट काळ सहन केला म्हणून तुम्हाला गावरान तुपात चपात्या बुडून खायचा योग आलाय. ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी जमिनी विकून यांना गोवा नव्हता का होता हरिदास शेठ? तवा विदेश दौरा नव्हता का? पण यांनी कामाच्या व्यतिरिक्त 1 रुपया कुठं खर्चिला नाही. म्हणून आज माळाच्या का होत नाही, पण जमिनी जशाल तशा शाबूत आहेत. सर्जेराव दादा,
तुमच्या गावातल्या जुन्या म्हाताऱ्यांनी डिगता तर संभाजीनगर मधल्या श्रीमंत लोकांनी पूर्ण गेवराई सीमेवर कब्जा केला असता. काय प्रल्हाद बाबा? हरिदास शेठ या पवित्र तीर्थाकरता जमीन दान करण्याचा योग तुमच्या हातात नसता राहिला. ही बापदाद्यांची कृपा आहे. म्हणून जुन्यांना हसं जाऊ नका. ही तुमच्या चपलाला लावून हात लावून प्रार्थना, पाया पडतो तुमच्या जुन्यांना हसू नका. जुनी जुनी माणसं होती. आवताचे बैल विकून एका हरामखोरानं वाढदिवस केला. आवताचे बैल विकून. चांगलं काम आहे ते. ज्याला बायको कदरली ते संध्याकाळी 12 वाजता 50,000चे फटाके वाजवायले आणि सगळ्या लोकांच्या झोपा मोडायले. आपलं अभिष्ट चिंतन सोडाय लायकी आहे का तुझी? याला मोठं म्हणता तुम्ही? नाही नाही, हे नाही केलं जुन्या लोकांनी. केलं नाही जुन्या लोकांनी, केलं नाही. म्हणून जुन्यांना नाव ठेवू नका. माझ्या जुन्या काळातल्या माऊलीने थिगळाची लुगडे घातली, डोक्यावर जर पदर फाटला असेल तर त्याला मुरड भरली. आता टिकल्यावाल्याला मुरड कळती का? काय कळणार आहे प्रल्हाद बाबा यांना मुरड? आणि जुनं लुगडं नुसतं शिवल्यावर राहत नव्हतं, ते लगेच फाटत होतं, म्हणून त्याला मुरड भरायच्या. मुरड म्हणजे करंजीला जी मुरड असती का तशी दोऱ्याची मुरड जुन्या बायका लुगड्याला भरत होत्या. चला, अशा 48,324 दाशा दिल्या. इथपर्यंत आलतो ना. इतका श्रीमंत राजा परीक्षिती, एवढा तरुण राजा परीक्षिती, या पवित्र देशाचा राजा परीक्षिती, पण पोटात तिळा इतकं सुद्धा वाईट नव्हतं. 3 गोष्टी आपल्याला, एक गोष्ट सांभाळणं कठीण आहे, एक गोष्ट सांभाळणं कठीण आहे. आम्ही एकदा पांडुरंगाच्या दर्शनाच्या रांगेला लागलो. जुनी गोष्ट आहे. आता काही रांगेला लावायचं ठेवलं नाही देवानं. आता काही पडणरीतल्या मालकानं गिरगाव करायला रांगेला लागायचं ठेवलं नाही. ये रे बाळ्या, पड पायान जाय. मला एक जण म्हणला पत्रिकेवर नाव बाळासाहेब. अर्र करू नको म्हणलं, ते बाळूच ठेव. लहानपण लहानपण पाहिजे. हे महाराज बोलत होते मला मगाशी, कौतुक वाटतंय म्हणे आम्हाला. म्हणलं नाही महाराज, शब्द वापस घ्या. वारकरी संप्रदायातल्या माणसाकडं 1000 कोटी रुपये जरी असले तरी त्यानं गरीबातल्या गरीब माणसाला बोलावा, ही त्याची सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि वारकरी संप्रदायातला माणूस पैसे झाल्यावर जर सामान्याला लोटीत असेल तर समजायचं हे 2 पायाचा हाले आहे. हे म्हशीला न होता एका पवित्र स्त्रीला झालेला टोनगा आहे 2 पायाचा. प्रल्हाद बाबा, आपल्या लोकाला पैशाचा गर्व नसावा, आणि असावा जर एखाद्याला वाटत असेल तर आपल्यापेक्षा कोणी श्रीमंत नसावा तर त्याचा गर्व असावा. आपल्यापेक्षा जगात लय लोक श्रीमंत. आपण श्रीमंतच नाहीत. जी श्रीमंत माणसं आपल्याला कामाला लावते आपण त्यांचे नौकर आहेत. म्हणून आमच्या क्षेत्रातल्या लोकांना पैशाचा गर्व नसावा. हे मठ, हे तट, हे गट, ह्या श्रीमंत्या, ह्या गाड्या घोड्या, हा गौण विषय. या देशातला कोण माणूस नाही, या देशातला कोण्या जातीचा माणूस नाही की तो भारीच्या गाडीत बसत नाही. किती लोक श्रीमंत आहेत हरिदास शेठ, किती लोक श्रीमंत आहेत. आमच्याकडे ते नसावं. उलट वारकरी संप्रदायातल्या लोकांनी प्रल्हाद बाबा श्रीमंतापेक्षा गरीबाला जास्त बोललं पाहिजे. याचं कारण सांगतो हरिदास शेठ. सर्जेराव दादा, तुम्ही पैसे देताल,
हरिदास शेठ तुम्ही पैसे देताल, पण तुम्ही दिलेले पैसे पचण्यासाठी गरिबाचे आशीर्वाद लागत असतात. म्हणून सर्वसामान्य वारकऱ्यांकडं मोठ्या गाडीत आलेल्या कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाचं नाव घ्या, औपचारिकता आहे. 5-4 बाऱ्या त्याचं वर्णन करा बापू, ही औपचारिकता आहे. पण आदर मात्र खालून गडावर पायी येणाऱ्या लोकांचा जास्त करा. याच्यात पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक प्रसन्न होत असतो. अजून एक लक्षात घ्या, तुम्हाला एक कारण सांगतो. हरिदास शेठ श्रीमंत लोक एखाद्या महाराजाची तारीख कधी घेत असतात माहिती आहे का? त्याच्या कीर्तनाला, त्याच्या भागवताला लोक जमत असतात. आणि लोक श्रीमंत जास्त येतात का गरीब? मग गरीबाची वर्णी प्रल्हाद बाबा ज्याच्या कार्यक्रमात जास्त लागते त्या लोकाला श्रीमंत डोक्यावर घेत असतात. आणि श्रीमंताला यायचीच गरज नसती ना. एखाद्या वेळेस एखादा श्रीमंत रस्त्यात जाता जाता आडून मी पाया पडून 2,000 देऊ शकतो, झाला महाराज खुश त्याच्यावर. ते कीर्तनात नसताना आदरणीय साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी भेटून काय आमचा सन्मान केला. अरे साहेब कंदुरी जेवून आलता, याची तर तुला अक्कल असायला पाहिजे. हो, कांद्याच्या काचुळ्या खिशातच होत्या, अर्ध लिंबू चिरलेलं खिशातच होतं, तरी त्या साहेबानं 2,000 रुपये दिल्यावर कीर्तनात त्याला चोंबळायला लागला, तुला देव यम पिराला कापीन पिराला. कधी कधी गरिबाचा सन्मान फार मोठा असतो. एखादी बाई दुसऱ्याच्या मकात खुरपीत असेल, कापसात खुरपीत असेल, अद्रकीत खुरपीत असेल हरिदास शेठ, आणि तिच्या कमळामध्ये तिच्या कमराला एखादा रुपया 5चा 2चा 1चा खोसलेला असेल, आणि प्रल्हाद बुवा तुमची गाडी रस्त्यात उभी असेल आणि त्या बाईच्या लक्षात आलं महंत प्रल्हाद महाराज आलेत, ते हातातलं खुरपं ठेवून मातीनं भरलेल्या हातानं तो रुपया कमरेचा काढा आणि तुमच्या पाया पडून माती लागलेला रुपया जरी तुम्हाला दिला तर तो रुपया सोन्यापेक्षा जास्त वजनदार असेल. सोन्यापेक्षा जास्त वजनदार असेल. चला, ह्या 3 संपत्त्या जवळ असताना ज्याची नीती ताब्यात आहे, ज्याच्या आचरणाची चौकट मोडलेली नाही, त्याला राजा परीक्षिती म्हणतात. तुम्ही किती शिस्तीत वागायचं हा तर संदर्भ श्रीमद भागवतात आहेच. पण हरिदास शेठ सर्वात जास्त आम्ही गोड वागायचं. माय बापानं जिच्याशी लग्न लावून दिलं तिला ओघळता समोर बसलेल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण मन, देव तुला कुठंच कमी पडू देणार नाही. बापू वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य असेल, वारकरी संप्रदायातला गायक असेल, वारकरी संप्रदायातला भागवतकार, रामायणकार, कीर्तनकार, शिवपुराणकार कोणी असू द्या, ज्या दिवशी याची नीती भ्रष्ट होत असती त्या दिवशी समजायचं यम उलट मोजायला आहे. सर्जेराव दादा एक ठराविक काळ देतो देव नीट होण्यासाठी, आणि तितक्या काळात जर आम्ही नीट नाही वागलो तर आमचा संसार खालून पेटवतोय. रंक होती राधे यमाची घरी, रंक होती राधे यमाची घरी, आचरण बरे नाही म्हणू, नाही म्हणू, आचरण बरे नाही म्हणू. रंग होती राधे यमाची घरी, रंग होती राधे यमाची घरी, आचरण बरे नाही म्हणू, आचरण बरे नाही म्हणू. सगळं आचरणावर खेळ आहे. एखाद्या वेळेस अभ्यास कमी असला तरी चालेल बरं महाराजाला, पण त्याचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. अशा लोकांच्या पाया पडा.
महाराज पाप करणाऱ्या लोकांच्या पाय पडलं ना, त्याच्या पायातलं पाप डोक्यात येतं आणि त्या डोक्यात आलेल्या पापानं अख्ख्या संसाराचं खोकं करून टाकते. म्हणून पाणी पिणं छान के, पाणी गाळून केलं पाहिजे, आजार होत नाही. आणि महाराज शोधून नमस्कार केला पाहिजे, पिढ्या बरबाद होत नाहीत. मोठ्या गाडीत आलेला महाराज मोठा, ते लय पैशावाला महाराज मोठा. अरे या देशातल्या वेशेकडं, या देशातल्या पवित्र भारत देशातल्या वेशेकडं लादण्या सोन्यानं भरलेल्या होत्या. तिचं नाव महानंदा. याच पवित्र देशातली कमला सुंदरी नावाची वेश्या कुंटलानं सोनं तिच्याकडे होतं. मग महाराज श्रीमंत असणं काय नवलाची गोष्ट आहे. या पवित्र देशातल्या राजानं 250 सोन्याच्या मशाली लोकांमध्ये नृत्य करणाऱ्या स्त्रीला दिल्या. तिला नृत्यांगणा म्हणतात, त्याला अवडंबरीचं नृत्य म्हणतात. वेशा नाही म्हणता येणार तिला, तिला नृत्यांगणा म्हणतात. 250 सोन्याच्या 2.25 किलोची एक मशाल. हरिदास शेठ, 1 कोटी रुपये किलो आहे ना सोनं, 1 कोटी रुपये किलो सोनं. अशा 2.25 किलोच्या 250 सोन्याच्या मशाली नुसत्या घोंगराच्या नादाव त्या बाईला देऊन टाकल्या. मग एक तरी मशाल महाराजाकडे आहे का? दाखव मला आपल्या महाराष्ट्रात सोन्याच्या मशाल लावून जेवायला बसलाय. असा औषधाला गवसायचं नाही सुंबळ्या. म्हणून या देशातल्या वेश्याच्या घरी सोन्याची मशाल लागली. तर महाराजाकडे लय मोठे पैसे आहेत म्हणून तो मोठा आहे, हे मूर्खपणा आहे. ज्याचं आचरण मोठं आहे तो मोठा आहे. या पैशातल्यानं, गाड्या घोड्यानं, जमिनी जुमल्यानं कोणालाही मोठं म्हणी जाऊ नका. हे 2 पैशानं मोठे असतील, विचारानं नाही. राजा विचारानं मोठा होता. नामने परीक्षिताया शुद्धाचारे विचारे, नामने परीक्षिताया. आचार विचार शुद्ध होता परीक्षित. कुलोद्भव शुद्धानां नामने जयो परास्थितां. महाराज नामाच्या साधनेमध्ये जय प्राप्त केलेल्या पवित्र कुळातला हा राजा परीक्षित आहे. अशा कुळातला की ज्या कुळातल्या लोकांना, एका व्यक्तीला भगवान शिवजीनं पाठ थापटिली. संग्रामे हरुजिंतीला भगवान शिवजीनं पाठ अर्जुनाची थापटावा. काय अर्जुन, कोण भीम, कोण नकुल, कोण सहदेव, कोण धर्म, या पवित्र कुळातला राजा. पण एक दिवस काम चुकीचं घडलं. शेठजी, चुकीचं घडलं. अत्यंत दुराचार्य पापी राजानं डोक्यावर घातलेला मुकुट, तो मुकुट एके दिवशी राजा परीक्षितीनं स्वतःच्या डोक्यात घातला. डोक्यावर घातला, डोक्यावर. त्या मूर्ख राजाचं नाव होतं जरासंध. हा जरासंध पंढरपुरातल्या मालकाच्या मामाचा सासरा होता. कारण जरासंधाला आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली होत्या. आस्ती आणि प्राप्ती ह्या 2 मुली मथुरेचे राजा उग्रसेन यांचा पुत्र कंस, आणि कंसाला आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली देऊन टाकल्या. नालायक होत्या, मूर्ख होत्या, वितुष्टवादी होत्या, कुटुंब वत्सल नव्हत्या, कुटुंब घातकी होत्या, ग्रह छिद्र कारक होत्या, घराला कलहाचं छिद्र पाडणाऱ्या होत्या. आणि तो जरासंध पापी होता. त्या जरासंधाचा मुकुट डोक्यात घातला आणि त्याच्यावर कलीचं अधिष्ठान झालं. का?
कारण द्वापारांती कलीला सुरुवात झाली आणि कलीचा आरंभ झाल्याच्या नंतर, कलीला सुरुवात झाल्याच्या नंतर परीक्षितीनं आपला नियम मोडला नाही, पण कली शरण आला आणि कलीनं न्याय मागितला की मला 5 ठिकाण पाहिजे. राजा परीक्षितीने 5 ठिकाण देऊन टाकले. एक धनात दिलं, एक मदिरेत दिलं, एक परस्त्रीत दिलं, एक जुगारात दिलं आणि एक हिंसेत दिलं. कलीला 5 ठिकाणे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टानं घामानं कमवलेलं किलोभर सोनं अंगावर घाला आणि रातच्या फिरा. सोनं तर सगळं घेणारच चोर, पण रट्टे पण देणार शेठजी. म्हणजे धनात कली आहे, मदिरेत कली आहे. तुमच्या रोजच्या प्रचलित भाषेमध्ये तिला दारू म्हणतात, पुराणाच्या भाषेत तिला मद्य मदिरा म्हणतात. याच्यात कली आहे. या मदिरेमुळे कितीतरी लोकांची संसार उद्ध्वस्त झाली. न्यायसूत्रातल्या, राजसत्तेतल्या, राजदरबारातल्या कर्तव्य निरपेक्ष राजांना मनपूर्वक प्रार्थना करेल की मला किमान दारू किराणा दुकानावर विकण्याची परमिशन देऊ नका. या पवित्र राजसत्तेतल्या लोकांच्या पायात बुटा असले तरी त्यांच्या पायावर डोकं ठेवून प्रणाम करेल. वारकरी या नात्यानं या देशातल्या पवित्र सात्विक सदाचारी सुसंस्कृत स्त्रीचा संसार सुखाचा व्हावा याचं पुण्य वाटून घ्या. किमान ही दारू किराणा दुकानावर विकण्याची परमिशन देऊ नका. ही राजदरबारातल्या लोकांना प्रार्थना करेल. सोन्यासारखी संसार हरिदास सेठ मातीत गेली हो, मातीत गेली. इतकी मदिरा वाईट आहे. चला, दुसरा मुद्दा, जुगारात कली आहे. महाराज धर्मासारख्या पवित्र व्यक्तीला बायको विकावं लागली. याच्या पलीकडचं पाप कोणतं आहे? जुगार. वेगात सांगतो. प्रल्हाद बाबा 60,000 सगरांचा नाश झाला. कपिलाच्या आश्रमावर हिंसा करू लागले. 60,000 सगरपुत्र जळून राख झाले, राख झाले, राख झाले. इतकी हिंसा ही चित्र आहे. परस्त्रीत कली दिला, परस्त्रीत कली दिला. महाराज रावणासारख्याचा बट्ट्याबोळ झाला. रावणाची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार, गुणिले 7 कोटी. कोणाची मायव्याली रावणाच्या विरोधात खासदारकीचा फॉर्म भरायची. एवढा प्रचंड श्रीमंत रावण, पण नुसतं दुरून एका स्त्रीला पाहिलं. पहा त्या रावणा काय झाले, पहा त्या रावणा काय झाले, पहारे पहारे त्या रावणा काय झाले. 4-2 एकरवाल्याची काय कथी? त्या धनात कली. स्वर्णाचं अधिष्ठान, कलीचं अधिष्ठान झालं. राजा परीक्षिती शिकारी करता गेले. तृष्णा लागली, तहान लागली. आश्रमावर पाणी मागत होते, पाणी मिळत नव्हतं. एक महात्मा बसलेले, योगाची मुद्रा लावलेली, साधन आहे, योग धारणा करतात आणि डोळे झाकून भगवंताचं नामचिंतन करतात. साधूला ऐकायला येत नव्हतं. तो समाधिस्थ होता साधू. आणि राजाला राग आला. महात्मा असून पाणी देत नाही म्हणून खाली मरून पडलेला सर्प बाणाच्या टोकावर उचलला आणि त्या साधूच्या गळ्यात टाकला. राजा निघून गेले. थोड्या वेळानं त्या महाराजांचे पट्ट शिष्य होते. त्या पट्ट शिष्याचं नाव होतं गौरमुख नावाचा शिष्य. मुनिश्री श्रीमद भागवतातलं एक तज्ञ रत्न श्री गुरु वैकुंठवासी रामचंद्र डोंगरोजी महाराज, प्रचंड विद्वान, श्रीमद भागवतातलं. ते कथा सांगायला बसले की असं वाटायचं प्रत्यक्ष शुकाचार्य आलेत. एवढे विद्वान.
त्यांच्या मुखारविंदातून एक वाक्य मी पाहिलं नाही त्यांना, पण एका व्यक्तीनं त्यांनी लिहिलेली ऐकलेली भागवत लिहून काढली. त्याच्यातली प्रत मला आली. त्यानं लिहिलेलं महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं. मुनिश्री शमिकांचा अत्यंत निष्ठावंत शिष्य कोण होता प्रल्हाद बाबा? तर त्याचं नाव होतं गौरमुख नावाचा शिष्य. शिष्य पुढे, मुलगा पाठीमागे. पाहिलं आपल्या गुरुच्या गळ्यात सर्प आहे, तो सर्प काढून टाकला. त्या सापाची ती कुचून गेलेला सर्प जी घाण लागली ती पुसून काढली उपरण्यानं. तोपर्यंत मुलानं हातावर पाणी घेतलं आणि शाप दिला, ज्याने कोणी माझ्या बाबाच्या गळ्यात सर्प टाकला त्याला 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करू. महाराज अधिकाऱ्याचा शाप आहे. तुम्हाला एक सांगू का, उत्सव असतील म्हणजे स्वतःचे, देवनिर्मित संत निर्मित नाही, स्वयं उत्सव. वाढदिवस हा स्वतःचा उत्सव आहे ना. हा करत असताना थोडं तरी अस्तित्व असलं पाहिजे, थोडं तरी अस्तित्व असलं पाहिजे. त्यानं काहीतरी स्वतःचे उत्सव केले पाहिजे. नाही तर आपलं तिळा इतकं अस्तित्व नाही, त्यानं उत्सव करणं हे मूर्खपणाचं टोक आहे. मी तुम्हाला गाडीत एक प्रसंग सांगितला होता. एक श्रीमंत व्यक्ती, तुमच्यासारखा श्रीमंत व्यक्ती शेठजी रस्त्यानं चाललाय, पण त्याला रस्त्यानं चालता चालता अंधार पडला आणि रस्ता डोंगराचा आहे. डोंगराचा रस्ता असल्यामुळे पाऊल वाट होती. कधी कधी गाई वासरांच्या पावला वाटात रस्ता सुद्धा चुकत होता. पण कर्मनो गहनो गती, त्याला एक व्यक्ती भेटला आणि त्या व्यक्तीच्या हातात कंदील होता. आणि तो कंदील दिसल्याच्या नंतर त्या तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीनं झप 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 पावलं टाकले आणि तो माणूस गाठला आणि त्याच्या पाठीमागं चलत होते. आता रस्ता दिसायची अडचण नाही, पण अडचणी एक आली. त्या व्यक्तीचा अलीकडंच मुक्काम होता, तो तिथे थांबला. थांबल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं. आता पुढं कसं जाणार आहे? काळोखा अंधार आहे, आभाळ आलेलं आहे, कुठं कुठं थेंब टिपकतात. आता ते गाव कसं सापडायचं? त्या गावात आता कसं जाणार तुम्ही? विनंती केली, मला कंदील द्या. पुढचा माणूस उदार होता आणि त्यानं तुम्हाला कंदील देऊन टाकला. अस्तित्व सांगतो, अस्तित्व, अस्तित्व. त्यानं स्वतःचे उत्सव केले पाहिजे. ज्याला बायको कदरली त्यानं वाढदिवस करणं मूर्खपणाचं टोक आहे ना. ज्याला स्वतःची बायको, ज्याला स्वतःचे मायबाप नीट मानित नाही, त्यानं स्वतःचा उत्सव करणं त्याचं अस्तित्व आहे का? तुमच्यासारखा व्यक्ती कंदाच्या आधारानं आपल्या ठिकाणाला पोहोचला. श्रुती नावाची पत्रकार आली आणि त्यानं तुम्हाला विचारलं, तुम्ही त्या गावी आले कसे? काही नाही, मी धडाधाकट होतो, निर्भीड होतो, मला वाघाशिवाची भीती वाटत नाही, वाघ फाडायची ताकद माझ्यात होती, म्हणून मी एकटा त्या जंगलातून आलो. हे तुम्ही तुमचं अस्तित्व सांगितलं. पण श्रुती कंदाकडे गेली. आता कंदाच्या दिव्याची वात केवढी असते सर्जेराव दादा? एवढी एवढीच वात नाही, छोटीशी वात माझ्या माईनं, बारीकशी वात होती. श्रुतीनं कंदाला विचारलं, ज्या श्रीमंत व्यक्तीच्या हातात तू होतास, तू मोठा का ती व्यक्ती मोठी? कंदील काय म्हणतोय? हे श्रुती माते, माझ्या दिव्याची वात जरी बारीक असेल, माझं अस्तित्व इतकं मोठं आहे, मी श्रीमंताला गाव दाखिले. ती कन्नाची वात म्हणते, माझं अस्तित्व इतकं मोठं आहे, मी श्रीमंताला गाव दाखिलंय. ही वात जर त्याच्या हातात नसती तर त्याची वाता हात झाली असती, तो इकडं तिकडं वड्या नाऱ्याला भटकाला असता. म्हणून वात जरी छोटी असेल शेठजी, पण तिचं अस्तित्व मोठं आहे, आपल्याला रस्ता दाखवायची ताकद आहे. तसं काहीतरी आपल्याकडे अस्तित्व असावा तर आपण स्वतःचा गौरव केला पाहिजे. एक पुरावा आहे, गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपला गौरव जर करून घ्यायचा असेल ना, तर त्या सेवेच्या कसोटीत उतरलं पाहिजे. आपण त्या परीक्षेत आपण पास झालो पाहिजे, तर आपला गौरव आहे. ज्या बाईनं आयुष्यात नवऱ्याला आवजाव बोलली नाही, तिला पतिव्रता म्हणल्यावर नाही यम आपल्याला हाणायचा का? जे आयुष्यात नवऱ्याला आवजाव बोललीच नाही आणि तिला गावातल्या बायका म्हणल्या ह्या पतिव्रता आहे, आता यम नाही, आज आपले दात पाडायचा का मुसळानं? नाही, अस्तित्व पाहिजे. चला, योग असा आला, शाप दिला.
मुनींची समाधी उत्थान झाली, सचेल स्नान झालं. सचेल स्नान कशाला म्हणतात माहिती आहे का? स्नानाचे प्रकारे मंगल स्नान, सचेल स्नान, खूप प्रकारे स्नानाचे. देवस्नान, ऋषी स्नान असे स्नान आहेत. पण प्रल्हाद बाबा सचेल स्नान त्याच वेळेला करता येते. आपण जर कोणाची राख सावडायला गेले तर घरी आल्यावर आंघोळ केल्यावर त्याला सचेल स्नान. आपण कोणाच्या मौतीला गेलो, घरी आल्यावर आंघोळ करतात, त्याला सचेल स्नान. मृत सर्प गळ्यात पडला, त्याचं प्रेत फेकून दिलं म्हणून जे स्नान घातलं त्याला सचेल स्नान म्हणतात. पुराण सांगते, मी नाही. पावे पुराणे विचारोनी, देवतले मालक म्हणतात, माझं नाही. पुराण सांगते सचेल स्नान घातलं. थोडी उद्विग्नता वाटत होती. का रे? कारण शापाचे पडसाद उमटलेले होते. भयंकर शाप झाला आणि तो चांगल्या माणसाला झाला. परीक्षित हा सात्विक सदाचारी. दोष त्याचा नव्हता, दोष त्याच्या डोक्यावर घेतलेल्या मुकुटावर बसलेल्या कलीचा होता. आणि मग मुनिश्री शमिकांनी नमूद केलं, राजाचा उद्धार व्हावा याच्याकरता दिव्य ऋषी मुनी योगी जपी तपी साधकांना निरोप धाडला. त्या निरोपाला ऋषी मुनी योगी जपी तपी महात्मे राजे महाराजे सर्व काही धावत आले. आणि एका पवित्र दिनी जसा हा मंडप उभारला हरिदास शेठ, असा एक आंब्याच्या जांभळीच्या पानाचा मंडप तयार केला. फार विस्तीर्ण मंडप. त्या मंडपामध्ये यत्याला योग्याला तप्याला सिद्धाला बसण्यासाठी आसनच केली. राजा परीक्षितीला बसण्यासाठी आसन केलं आणि परीक्षितीला सांगणारा कथा सांगण्यासाठी एक सिंहासन केलं. बऱ्यापैकी योगी तपी सिद्ध अनुरागी मुनी जपी येत होते. पण त्या आसनावर बसून परीक्षितीला उपदेश करण्याची आपल्यात पात्रता नाही असा प्रत्येकजण स्वतःला समजून तो बाजूला सरकत होता प्रल्हाद बाबा. पण तेवढ्या अवकाशात एक ब्रह्मवेत्ता आले. ते ब्रह्मवेत्ता मंडपात आल्याबरोबर सूर्याला लाजविला असा भक्तीचा प्रकाश पडला. शुकाचार्य महाराज की जय. आणि स्थानापन्न झाले. आणि मुनिश्री शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद कथा नमूद करत होते. इति श्रीमन महाभागवते पुराणे परीक्षिते कथा प्रसंगो शुकानुवाद संवादे अध्याय हरये नमः. हरये नमः. हरये नमः. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे श्याम. महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. 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 ज्ञानेश्वर माऊली. ऐका, उद्याच्या 15 तारखेला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या मंदिरावर सुवर्ण कलश बसणार आहे. सुवर्ण कलश ज्ञानोबारायांच्या मंदिरावर सोन्याचा कलश बसणार आहे. म्हणून संस्थांचा नंबर वगैरे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. तुम्ही व्हॉट्सअपला बघा
आणि आपल्या नातीच्या नावानं, आपल्या मुलीच्या नावानं, आपल्या पत्नीच्या नावानं, आपल्या आईच्या नावानं तुम्ही ऑनलाईन महावैष्णव ज्ञानोबारायाच्या सुवर्ण कलशासाठी शक्य असल्यास तुम्हाला पावती फाडायची असेल तर तुम्ही तुमच्याच मोबाईलहून संस्थानला पैसे टाका. 15 तारखेला कलश सुवर्णाचा बसणार आहे. आपल्या हयातीत सोन्याचा कलश ज्ञानोबारायांच्या मंदिराला बसतोय. काय फुल नाही, फुलाची पाकळी. 11 रुपयापासून तर तुम्हाला किती रुपये द्यायचे आहेत तुमच्या कष्टाचे, आणि कोणाच्या हातात न देता संस्थानला सरळ मोबाईलद्वारे तुमच्या नातवाच्या, मुलाच्या, पंतूच्या यांच्या हाताने आपली 11 रुपयापासून तर किती रुपयापर्यंत तुम्हाला पावती फाडायची ती ऑनलाईन मंदिराची फाडा. तो कलश सोन्याचा बघून तृप्त व्हा. चला या सरजी या. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनी रे पराभागिने नावरी रे गायले जाय हरिदा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फला, स्वाद रसे स्वर. आत्मा राम मुनी सकर, सेवने झाले जन सुपर. पहापरवणी आली आवणी, कियत हरणे भवजन तरणे ते परिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, साधन हरे गावोने. शास्त्र पुराणे मुकुट मणी, परमाने अमृत जननी. सहज रे भावी भवता, उदार दाता लाजे आता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. मते जनुमारस लिहित, द्वादश पाणी निर्मल भक्ति जले भरित. विहरे हरि हंस चरित, लोक सुमरे संतत पुरे. मान हर पले ललिता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. पार महिमा ग्रंथाचा, वदवे नादारा. प्राणची कीर्तन काराचा, मेवा कलेवर संताचा. आरती
करू तुझ भगवंता हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मन बोला अनन्य हो या चरण खचित रे जन्म मरण तेरा बजाई फिरे जाई हाथ हे वलदी पूर्ण पले हो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवान् भवानी चैतन्यामि लिङ्गोटाङ्गण वन्दिन पुंडलीक वरदारी पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु जोग महाराज की जय धन भगवान की जय